महाराष्ट्रातील एका खेडेगावात एक छोटं कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबामध्ये एक 19 वर्षांचा मुलगा राहत होता, ज्याचं नाव विवेक. विवेकचे वडील शेतमजूर होते आणि शेतीतील काम करूनच आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. विवेकचं स्वप्न होतं की तो चांगलं शिक्षण घेईल आणि खूप मोठा ऑफिसर बनेल, ज्यामुळे गावातील सर्व लोक त्यांच्या बाबाकडे इज्जतीने बघतील आणि त्यांना खूप मान सन्मान देतील. विवेक आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता आणि त्याचे वडील शेती करून एवढे पैसे तर कमवत होते की त्यांचं जीवन ते आरामात जगू शकत होते. कोणत्याही प्रकारची कमतरता त्यांना भासत नव्हती. परंतु तेव्हाच अचानक या कुटुंबाला कोणाची तरी वाईट नजर लागते. याच दरम्यान विवेकच्या वडिलांचा ॲक्सिडेंट होतो आणि ॲक्सिडेंटनंतर त्यांनी अंथरूण पकडलं होतं. ते चालू फिरू शकत नव्हते आणि त्यांचं पूर्ण शरीर एका बाजूने पॅरालिसिस झालेलं होतं. त्यानंतर जो विवेक असतो तर आपल्या कुटुंबाचं पूर्ण ओझं आपल्या खांद्यावर उचलतो आणि खूप मेहनत करू लागतो. तो मेहनत करून घरातील उदरनिर्वाह करत होता आणि सोबतच आपल्या वडिलांच्या उपचारासाठी पैसेसुद्धा जमा करत होता. दिवस रात्र तो मेहनत करत असायचा. एवढंच काय तर तो भंगारसुद्धा गोळा करायचा काम करत असायचा. गल्ली गल्लीत जाऊन तो रिक्षा घेऊन फिरत असायचा आणि लोकांना आवाज देऊन भंगार गोळा करून घेऊन येत असायचा. आणि त्यानंतर तो भंगार विकून जो काही नफा कमवत होता त्या पैशातून तो आपल्या वडिलांवर उपचारसुद्धा करत होता आणि हळूहळू आणि घरातील उदरनिर्वाहसुद्धा करत होता. हळूहळू त्याला असं करत असताना 1 महिना निघून जातो आणि 1 महिन्यापर्यंत विवेकच्या डोक्यात अनेक विचार आलेले होते. तो विचार करत होता की काय झालं आहे माझ्यासोबत, मी माझ्या पुढील आयुष्याबद्दल काय विचार करत होतो आणि मी काय बनत चाललो आहे. हे सगळं विचार करून विवेक खूप जास्तच परेशान आणि टेन्शनमध्ये येतो. कारण की आत्तापर्यंत तो विचार करत होता की मी शिक्षण घेऊन खूप मोठा अधिकारी बनेल. परंतु त्याच्या वडिलांचा आजारपण त्याच्यामध्ये येत होतं आणि तो आता आपल्या वडिलांच्या आजारपणावर दुर्लक्षसुद्धा करू शकत नव्हता. काही दिवसांनी एका संध्याकाळी त्याचे वडील जेव्हा अंथरुणावर पडून होते तेव्हाच विवेक आपल्या वडिलांकडे जातो आणि त्यांच्याजवळ जाऊन बोलू लागतो. तो आपल्या सर्व अडचणी त्याच्या वडिलांना म्हणजेच बाबांना सांगतो आणि म्हणतो की बाबा, मला तर शिकून खूप मोठा अधिकारी बनायचं होतं, परंतु आज मी एक भंगारवाला बनलो आहे. त्यामुळे आता मला गल्लीतले लोक आवाज देतात की भंगारवाल्या इकडे ये, इथे तुझ्यासाठी भंगार आहे, ते घेऊन जा. असे आपल्या बाबांना सांगत असताना विवेकच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडू लागतात. जेव्हा विवेकचे बाबा आपल्या मुलाच्या डोळ्यातून निघणारे अश्रू पाहतात तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि ते सुद्धा जोरजोरात रडू लागतात. तेव्हा विवेक आपल्या बाबांना सांगतो, बाबा, आता तुमचं एवढं वय झालं आहे, त्यामुळे तुम्हाला कोणता ना कोणता मार्ग माहीत असेल. त्यामुळे तुम्ही मला फक्त मार्ग दाखवा, ज्या मार्गाने गेल्यावर मी एक मोठा अधिकारीही बनू शकेल आणि तुमची सेवासुद्धा माझ्याकडून होत राहील. जेव्हा आपल्या मुलाच्या तोंडून त्याचे बाबा हे वाक्य ऐकतात तेव्हा ते विचार करू लागतात की आपला मुलगा खूप मोठी गोष्ट बोलला आहे. त्यामुळे विवेकचे बाबा थोडा वेळ त्यांच्या बोलण्यावर विचार करतात. मग काही वेळ विचार केल्यानंतर ते म्हणतात, ठीक आहे बाळा, मार्ग तर आहे, तो मार्ग मला माहीतसुद्धा आहे, परंतु त्या मार्गाचा वापर करणार नाहीस. विवेक नेहमीच आपल्या कुटुंबाचा विचार करत असायचा, म्हणून त्याचे बाबा असे बोलले होते. तेव्हा विवेक म्हणतो की नाही बाबा, तुम्ही मला सांगा तर खरं की मी असे काय करून दोन्ही कामं एकत्ररित्या करू शकतो. तेव्हा विवेकचे बाबा म्हणतात की अरे बाळा, आपल्याकडे 3 एकर जमीन आहे, त्यामुळे तू असे कर, त्यातील 1 एकर जमीन तू विक. त्यातून मिळणाऱ्या पैशांवर माझ्यावर उपचारसुद्धा होत राहतील आणि त्याच्या जोडीला तुझे शिक्षणसुद्धा चालू राहील. पुढे विवेकचे बाबा त्याला समजावतात की जेव्हा आपल्याकडे कोणताही मार्ग नसेल किंवा कुणी मदत करत नसेल, अशा वेळेला ही जमीन आपल्याला मदत करते. आपल्या बाबांचे असे बोलणे ऐकल्याबरोबर विवेक त्यांच्या बोलण्याचा विचार करतो, परंतु लगेच काय करावं त्याला कळत नाही. म्हणून तो आपल्या बाबांच्या रूममधून स्वतःच्या रूममध्ये निघून जातो. विवेक आपल्या रूममध्ये गेल्यानंतर सुद्धा विचार करत होता की ही आपली वडिलोपार्जित जमीन आहे. जर ही जमीन विकून आपण मोठा अधिकारी बनवू शकलो नाही तर आपल्या कुटुंबावर अजून खूप मोठं संकट ओढावेल. याच गोष्टीचा विचार विवेक रात्रभर करत असतो. परंतु रात्रभर विचार केल्यानंतर तो आपल्या मनामध्ये एक पक्का निर्णय घेतो. जेव्हा सकाळ होते तेव्हा सकाळी उठून तो लगेचच आपल्या बाबांच्या रूममध्ये जातो आणि बाबांना म्हणतो की ठीक आहे बाबा, अशी गोष्ट आहे तर तुम्ही जमीन विका. त्या जमिनीच्या पैशांतून मी पूर्ण एक प्रयत्न करून एक मोठा अधिकारी बनण्याचा प्रयत्न करेल.
आणि एकदा का मी मोठा अधिकारी बनलो की मला मिळणाऱ्या पैशातून मी अशा प्रकारची खूप जमीन विकत घेऊ शकतो. तेव्हा विवेकचे बाबा त्याच्या बोलण्याला सहमती दर्शवतात आणि आपल्या मुलाला सांगून स्वतःची 1 एकर जमीन विकून त्यातून जे पैसे येतात ते पैसे एका बँक अकाउंटमध्ये ठेवतात. मग ते विवेकला सांगतात की विवेक, तू आता तुझे शिक्षण चालू ठेव. जेव्हा माझ्या उपचारासाठी पैशांची गरज लागेल तेव्हा मी या बँक अकाउंटमधून पैसे काढून घेत जाईल आणि तुला तुझा शिक्षणाचा फी भरण्यासाठी पैसे लागतील तेव्हा तू सुद्धा त्या अकाउंटमधून पैसे घेत जा. त्यानंतर विवेक शिक्षण घेऊ लागतो तर त्याचे बाबा घरीच राहून आपल्यावर उपचार करून घेत असतात. हळूहळू अशीच वेळ निघून जाते. विवेकच्या बाबांवर जसजसे उपचार होतात तसतशी त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत जाते. पण त्याच्या प्रकृतीमध्ये एवढी सुधारणा होत नाही की ते कोणते जड काम करू शकतील. त्यामुळे विवेकचे बाबा घरीच राहतात. परंतु विवेक मात्र मेहनत करून आपलं शिक्षण पूर्ण करत होता. मेहनत करून त्याला खूप वर्ष होतात. परंतु जेव्हा विवेक 27 वर्षांचा होतो तेव्हा तो SDMची परीक्षा देतो आणि ती परीक्षा पास करून SDM बनतो. जेव्हा विवेक SDM बनतो तेव्हा त्याच्या आईवडिलांना ही बातमी समजते की आपला मुलगा SDM बनला आहे. तेव्हा त्याचे कुटुंबीय या गोष्टीचा आनंद व्यक्त करतात आणि म्हणतात, आमच्या मुलासाठी आम्ही जी जमीन विकली होती ती जमीनसुद्धा आता आमचा मुलगा पुन्हा खरेदी करू शकतो. त्यानंतर चारही बाजूंना विवेकची चर्चा होते आणि विवेकच्या बाबांचे नावसुद्धा मोठे होते. कारण लोक आता म्हणत होते की बाप असावं तर असा. बाप अंथरुणावर असूनसुद्धा बाबाने योग्य निर्णय घेतला, नाहीतर विवेक आजसुद्धा भंगार गोळा करण्याचं काम करत असता. काही दिवसांनी विवेक ट्रेनिंगसाठी निघून जातो आणि ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्याची नियुक्ती होते. नियुक्ती झाल्यानंतर सुद्धा विवेक खूप समजूतदारीपणे आणि प्रामाणिकपणे काम करू लागतो. परंतु तेव्हाच त्याच्या बाबांना त्याच्या लग्नाची चिंता लागून राहते. त्यामुळे ते इकडे तिकडे त्याच्यासाठी मुलगी शोधू लागतात. मुलगी शोधल्यानंतर त्यांना विवेकसाठी एक मुलगी सापडते. त्या मुलीबरोबर विवेकचं लग्न करून देण्यात येते. लग्न करून जेव्हा नवीन नवरी घरात येते तेव्हा विवेक नवीनच लग्न करून घरात आलेल्या आपल्या बायकोला स्पष्टपणे सांगतो, हे बघ, माझी ड्युटी तर इकडे तिकडे कुठे लागू शकते, परंतु तुला घरात राहून आईबाबांची सेवा करायची आहे. तुला इथे कोणत्याही गोष्टीची गरज पडली तर तू मला सांग, ती गोष्ट मी तुझ्यासाठी हजर करेल. जी विवेकची बायको होती ती खूपच समजदार होती. ती आपल्या नवऱ्याच्या बोलण्यावर कोणतीही नाराजी व्यक्त न करता ती आपल्या नवऱ्याला शब्द देते की मी घरी राहून आईबाबांची काळजी घेईन. तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडत राहा. तुम्हाला घराची चिंता करण्याची काहीच गरज नाही, कारण मी आता या घरात आली आहे. त्यानंतर विवेकची बायको त्याच्या आईबाबांची काळजी घेते आणि विवेक आपले काम खूप मेहनतीने आणि प्रामाणिकपणे करत असतो. काही महिन्यांनी विवेक आपली ती जमीनसुद्धा पुन्हा खरेदी करतो, जी जमीन त्याने आपल्या बाबांवर उपचार करण्यासाठी आणि स्वतःचं शिक्षण घेण्यासाठी विकली होती. आता त्याचे बाबासुद्धा खूप खुश होते, कारण त्यांची गेलेली जमीन त्यांना परत मिळाली होती. विवेकच्या अशा वागण्याने आणि तो प्रामाणिकपणे मोठ्या पदावर नोकरी करत असल्याकारणाने गावात आणि समाजात त्याचे खूप मोठं नाव झालं होतं. तसेच त्याने एका छोट्या घरापासून मोठे घर देखील बनवले होते. त्या घरामध्ये त्याचे आईबाबा राहत होते. विवेकची नियुक्ती आता त्याच्या गावाजवळ असणाऱ्या जिल्ह्यामध्ये झाली होती. त्यामुळे तो सुट्टीच्या दिवशी आपल्या घरीसुद्धा येत होता आणि आपल्या बायकोंसोबत चांगला वेळही घालवत होता. आता काही आजूबाजूच्या लोकांना ही गोष्ट समजते तेव्हा त्यांची वाईट नजर विवेकच्या घरावर पडते. ते विचार करतात, विवेक तर कामानिमित्त बाहेर असतो, त्यामुळे त्याचे घर त्याची बायको सांभाळते आणि त्याच्या आजारी बाबा त्या घरात राहतात. पण ते नुकतेच अपघातातून वाचल्या कारणाने कमजोर झाले आहेत. म्हणून ते लोक विवेकच्या घरी चोरी करण्याचा विचार करतात. ते असा विचार करत असतात की त्याच्या घरामध्ये जर आपण चोरी केली तर आपल्याला खूप मालपाणी मिळेल, पैसा मिळेल, दागदागिने मिळतील. त्यामुळे आपले खूप मोठे काम होऊन जाईल. म्हणून एक दिवस रात्री 4 चोर विवेकच्या घरात चोरी करण्याचा विचार करतात आणि त्याच्या घराच्या मागची भिंत तोडून ते त्याच्या घरामध्ये प्रवेश करतात. परंतु ते लोक जेव्हा भिंत तोडून आतमध्ये जातात तेव्हा घरातील दृश्य पाहून हैराण होऊन जातात. तिथे SDM साहेबांच्या आईबाबांच्या खुर्चीला बांधून ठेवण्यात आले होते, तर SDM साहेबांच्या बायकोला बेडवर बांधून ठेवण्यात आले होते आणि तिच्याबरोबर 2 व्यक्ती काहीतरी चुकीचं करण्याचा प्रयत्न करत होते. आता ते चोर जेव्हा या सर्व गोष्टी पाहतात तेव्हा त्यांच्या डोक्यात वेगवेगळे विचार येतात. मग ते विचार करू लागतात की आता काय करायला हवं, कारण अगोदरच 2 व्यक्ती या घरात घुसली आहेत.
आणि ते SDM साहेबांच्या बायकोबरोबर चुकीचं करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी SDM साहेबांच्या बायकोला बेडवर बांधून ठेवली आहे. परंतु त्याच वेळेला त्या चारही चोरांच्या मनात माणुसकी जागृत होते. मग ते चौघेही कसे तरी करून त्या 2 व्यक्तींना पकडतात. कारण ते चार लोक होते आणि अगोदर SDM साहेबांच्या कुटुंबियांना बांधणारे फक्त 2च लोक होते. म्हणून ते त्यांना पकडून खुर्चीला बांधून ठेवतात. त्यानंतर SDM साहेबांच्या आईबाबांना आणि त्यांच्या बायकोला बांधून ठेवले होते त्यांना सोडण्यात येते. SDM साहेबांच्या बायकोची जशी सुटका होते तशी ती लगेचच आपला मोबाईल फोन काढून विवेकला फोन लावते आणि त्याला सांगते की आपल्या घरामध्ये चोर शिरले आहेत. आम्ही त्या चोरांना पकडून बांधून ठेवले आहे. तुम्ही लगेचच घरी या. विवेकला जेव्हा ही बातमी मिळते तेव्हा तो लगेचच आपल्या घराजवळील पोलीस स्टेशनला फोन करून तेथील पोलिसांना आपल्या घरी पाठवून देतो. तेथील पोलीससुद्धा लगेचच विवेकच्या घरी पोहोचतात आणि तेथील सर्व परिस्थितीवर स्वतःचे नियंत्रण ठेवतात. तर दुसरीकडे विवेकसुद्धा आपल्या घरी येण्यासाठी निघाला होता. त्याला घरी पोहोचण्यासाठी जवळपास 2 तास लागणार होते. परंतु त्याने पोलिसांना सांगून ठेवले होते की जोपर्यंत मी घरी येत नाही तोपर्यंत तुम्ही त्या लोकांना तिथेच ठेवा. कारण मला स्वतः तिथे येऊन त्या चोरांना पाहायचं आहे की ते कोण व्यक्ती आहेत ज्यांनी आमच्या घरामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि कोण अशा व्यक्ती आहेत ज्यांनी माझ्या कुटुंबातील लोकांना वाचवले आहे. अशा प्रकारे SDM साहेब काही वेळातच आपल्या घरी पोहोचतात. तेव्हा ते चोरी करण्यासाठी आलेल्या 2 चोरांना पाहतात. तेव्हा ते लगेचच त्या दोघांनाही ओळखतात. कारण ते त्यांच्याच गावातील 2 मुले होती जी नशा करत असायची आणि नशा करण्यासाठी इकडे तिकडे छोट्या मोठ्या चोरा करत असायचे. आणि तिथे जे दुसरे 4 लोक बसले होते त्यांच्याकडे पाहूनसुद्धा SDM साहेबांना असे वाटत होते की हे सुद्धा चोरच वाटत आहेत. परंतु त्या 4ही लोकांचे मनापासून ते आभार मानतात. ते म्हणतात की तुम्ही माझ्या कुटुंबियांना वाचवल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पण तुम्ही इथे का आला होतात? एवढ्या रात्री तुमचं इकडे काय काम होतं? आता जे दुसरे 4 चोर असतात ते खूप हैराण होतात. कारण आता ते काय सांगणार होते? कारण ते जर असे म्हणाले असते की आम्ही सुद्धा चोरी करण्यासाठी आलो होतो तर असे बोलणे खूपच चुकीचं झालं असतं. कारण तिथे अगोदरच खूप पोलीस आलेले होते. ते लगेच आपल्याला सुद्धा अटक करतील. तेव्हा ते गोष्ट बदलून लगेच म्हणतात की साहेब आम्ही इथून सहजच जात होतो. परंतु जेव्हा आम्ही तुमच्या घराजवळ पोहोचलो तेव्हा आम्हाला आवाज ऐकू आला. त्या विचित्र आवाजाने आम्ही तुमच्या घराच्या मागची भिंत तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरामध्ये प्रवेश केल्यानंतर आम्हाला दिसले की घरामध्ये 2 चोर घरात चोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी तुमच्या कुटुंबातील सर्व लोकांना बांधून ठेवले आहे. तेव्हा आम्ही चौघांनी मिळून कसे तरी त्या चोरांना पकडले आणि बांधून ठेवले. त्यांच्या अशा प्रकारचे बोलणे ऐकल्यानंतर SDM साहेब पुन्हा त्यांचे आभार मानत म्हणतात की तुम्ही माझ्या कुटुंबातील लोकांना वाचवलेत. आणि जे 2 चोर होते त्या दोघांनाही पोलिसांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यासाठी सांगतात. आता SDM साहेबांना ही गोष्ट समजली होती की हे 4 लोकसुद्धा चोर आहेत आणि चोरी करण्याच्या उद्देशानेच ते आले होते. कारण त्यांच्या गावामध्ये रात्रीच्या वेळेला दुसऱ्या कोणत्याही अनोळखी व्यक्तींचे येणं शक्य नव्हतं. त्यांचं गाव एका बाजूला असल्याकारणाने त्यांच्या गावातून पुढे जाण्यासाठी कोणताही मार्ग नव्हता आणि त्यांच्या गावच्या पुढे कोणतेही गाव नव्हते आणि त्यांच्या गावात त्या 4 व्यक्तींपैकी कोणाचा मित्र किंवा ओळखीचे असे कोणीही नव्हते. मग तरी ते लोक एवढ्या रात्री तिथे का आले होते? SDM साहेब म्हणतात ही गोष्ट तर चांगली आहे की तुम्ही लोकांनी माझ्या कुटुंबियांचा जीव वाचवलात आणि त्याच गोष्टीसाठी मला तुमच्यासाठी काहीतरी करायचं आहे. तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज असेल तर तुम्ही ती गोष्ट माझ्याकडे मागू शकता. तुम्ही जे काही बोलत आहात ते मी तुमच्यासाठी करेल. आता ते 4 चोर जेव्हा SDM साहेबांचे असे बोलणे ऐकतात तेव्हा ते खूप हैराण होतात आणि ते विचार करू लागतात की कदाचित त्यांना आपल्याविषयी माहीत तर पडले नाही ना, म्हणूनच ते असे बोलत आहेत. तेव्हा लगेचच SDM साहेब म्हणतात की तुम्ही चिंता करू नका, मी सर्व काही जाणतो, परंतु तरीसुद्धा मला तुमची मदत करायची आहे. तेव्हा ते लोक म्हणतात की साहेब आम्ही खूपच जास्त परेशान आहोत. छोटे मोठे खर्च करण्यासाठी सुद्धा आमच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे तुम्ही आमच्यासाठी असा कोणता तरी रोजगार द्या की त्या रोजगारातून आम्ही आमची छोटे मोठे खर्च करू शकू. तेव्हा SDM साहेब त्या चौघांची नावे आणि पत्ता लिहून घेतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही चिंता करू नका, 2-3 दिवसांनी मी तुम्हा सर्वांना बोलावून घेईन. मी जिथे बोलवेन तिथे तुम्हाला यावं लागेल. असं बोलून त्यांनी त्या 4 चोरांना तिथून सोडून दिले होते.
जेव्हा ते चौघेही SDM साहेबांच्या घराबाहेर पडतात तेव्हा त्यांचे कुटुंबीय म्हणतात की आम्हाला तर वाटते की हे सुद्धा चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते, पण इथे आल्यानंतर त्यांचं मनपरिवर्तन झाले, कारण त्यांनी आम्हाला इथे अशा अवस्थेमध्ये पाहिले होते. तेव्हा SDM साहेब म्हणतात की मला सुद्धा या गोष्टीविषयी माहिती आहे. आता जेव्हा विवेकच्या आईबाबांना समजते की याला माहीत आहे की हे सुद्धा चोर आहेत, तरीसुद्धा तो त्यांची मदत का करत आहे, तेव्हा ते आपल्या मुलाला म्हणजे SDM साहेबांना या गोष्टीविषयी विचारतात, असे का बाळा, तू त्या लोकांची मदत का करत आहेस? तेव्हा SDM साहेब म्हणतात की बाबा, या लोकांची काहीतरी मजबुरी असेल, कदाचित तुम्हाला माहीत नसेल, परंतु ज्या वेळेला तुमचा ॲक्सिडेंट झाला होता त्यावेळेला सुद्धा माझ्या डोक्यामध्ये असे विचार येत होते बाबा. माझ्या कुटुंबाची जबाबदारी उचलण्यासाठी मी सुद्धा हाच रस्ता निवडावा, कारण मला माझे शिक्षणसुद्धा पूर्ण करायचे होते आणि तुमच्यावर उपचारसुद्धा करायचे होते, पण तुम्हा लोकांना मी याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. बाबा, हे लोक चोरीच्या उद्देशानं आले होते ही गोष्ट खरी आहे, परंतु ते लोक जेव्हा आपल्या घरात आले तेव्हा त्यांनी तुमची अवस्था पाहिली आणि तुम्हाला मदत केली, पण मदत करत असताना त्यांच्या मनामध्ये हा विचार आला नाही की आपण या लोकांना मदत करत आहोत, परंतु आपण सुद्धा पकडले जाऊ, पुढे काय होईल, आपण पकडले गेलो तर काय उत्तरं द्यायची. पण त्या लोकांनी जास्त विचार न करता लगेचच तुम्हा लोकांची मदत केली. त्यामुळे अशा लोकांना जर एखादी संधी दिली तर ते लोक आयुष्यात खूप पुढे जातील आणि म्हणूनच मी या लोकांची मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. SDM साहेबांचे हे विचार त्याच्या आईबाबांना सुद्धा खूप चांगले वाटतात. ते म्हणतात, ही योग्यच गोष्ट आहे आणि तू योग्य तेच करत आहेस, असंच व्हायला हवंय. त्यानंतर 2-3 दिवसांनी SDM साहेब त्या चारही लोकांना बोलावून घेतात आणि त्या लोकांसाठी छोटे छोटे रोजगार त्याच शहरामध्ये काढून देतात. जसे की रेल्वे स्टेशनवर चहाचे दुकान, बस स्टॉप बाहेर वडापावचा स्टॉल, असे छोटे मोठे रोजगार त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिले जातात. 4 लोकांना 4 जागी छोटे छोटे रोजगार देतात आणि तेथील स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांना सांगतात की या लोकांना जेवढी मदत करता येईल जेवढं सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करा आणि या लोकांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. SDM साहेबांनी सांगितल्यामुळे तेथील अधिकारी वर्ग या लोकांच्या दुकानावरून खरेदी करू लागतात आणि त्यामुळे हळूहळू या लोकांनी चालू केलेले चहाचे दुकान, वडापावचे दुकान यामध्ये त्यांची चांगली कमाई होऊ लागते. चांगला त्यांना रोजगार त्यातून मिळतो. काही दिवसानंतर ते चारही लोक आपल्या आयुष्यात खूप चांगल्या प्रकारे जगू लागतात. त्या शहरामध्ये आता त्या चारही लोकांचे स्वतःचे घर होते. तिथेच ते आता खूप चांगल्या प्रकारे आपल्या कुटुंबियासोबत जगू लागले होते. त्यामुळे ते चौघेही एकदा विचार करतात की SDM साहेबांना भेटून आपल्याला सत्य सांगावं लागेल. असा विचार करून ते चौघे एकत्र मिळून SDM साहेबांकडे जातात. ते गेल्यानंतर SDM साहेबांना आपलं सत्य सांगतात आणि म्हणतात, साहेब, तुम्ही आमच्यावर उपकार केले आहेत, पण त्या उपकारासाठी आम्ही अजिबात लायक नाही. तेव्हा SDM साहेब त्यांना म्हणतात की का, असं काय झालं आहे, तुम्ही असे काय केलं आहे? तेव्हा ते म्हणतात की साहेब, त्या रात्री आम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये चोरी करण्यासाठीच घुसलो होतो. तेव्हा SDM साहेब त्यांचे असे बोलणे ऐकून हसू लागतात. तेव्हा ते चौघेही त्यांच्या हसण्याचे कारण विचारतात. तेव्हा ते म्हणतात की मला माहीत होतं की तुम्ही चौघेही माझ्या घरात चोरी करण्याच्याच उद्देशाने घुसला होतात, परंतु मला तुमची मदत करणे योग्य वाटले. तेव्हा ते विचारतात की साहेब, तुम्ही आम्हाला मदत का केलीत मग, आम्ही चोर असताना देखील? तेव्हा ते म्हणतात की मी तुमच्याप्रमाणे माझ्या आयुष्यात सुद्धा अशा प्रकारची वेळ आली होती. त्यावेळी मी सुद्धा चोरी करण्याचा मनात विचार करत होतो, पण आता जेव्हा मी तुम्हा लोकांमधील माणुसकी पाहिली तेव्हा मी विचार केला की तुम्ही लोकांना सुद्धा एक संधी द्यायला हवी, कारण तुम्ही सुद्धा तुमचे आयुष्य खूप चांगल्या प्रकारे जगायला हवं. म्हणून मी तुम्हा लोकांची मदत केली आणि तुम्हाला बक्षीस देण्यासाठी सांगितले. तेव्हा ते चौघे SDM साहेबांचे खूप आभार मानतात आणि म्हणतात, साहेब, जर तुमच्या जागी दुसरा कोणता अधिकारी असताना तर कदाचित त्याने आमची एवढी मदत केली नसती. तुमच्यामुळे आमच्या जीवनाचं सोनं झालं आहे. त्यावेळी SDM साहेब त्या चौघांनाही सांगतात की तुमच्या पुढील आयुष्यामध्ये तुम्हाला असा कोणताही माणूस भेटला आणि त्या माणसाकडे पाहून तुम्हाला वाटले की या माणसाची मदत करायला हवी, तर तो नक्कीच त्याच्या आयुष्यात बदल करेल, तर त्या माणसाला मदत करण्यापासून मागे कधी हटू नका. तेव्हा ते चौघे SDM साहेबांचा हा सिद्धांत लक्षात ठेवून लोकांना मदत करण्याचा विचार करून तसंच जीवन जगण्याचा प्रयत्न करतात आणि आपलं पुढील आयुष्य जगत राहतात. तर मित्रांनो, SDM साहेबांच्या घरामध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने घुसतात तर खरं, परंतु SDM साहेबांनी त्या लोकांना शिक्षा देण्याऐवजी बक्षीस दिले. याविषयी आपल्याला काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
आणि ही कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.